अनेक घरांच्या मध्ये कुटुंबामध्ये दोन नवरात्रांचा प्रारंभ होतो. पैकी एक नवरात्र जे आहे ते राम नवरात्र आहे आणि दुसरं नवरात्र जे आहे ते दुसरं नवरात्र म्हणजे देवीचं नवरात्र आहे. देवी भगवतीचंही नवरात्र, ज्याला वासंतिक नवरात्र असं म्हणतात. एकंदरीत देवीचं प्रसिद्ध नवरात्र जे काही आहे ते अश्विन महिन्यामध्ये देवीचं नवरात्र येतं. त्याला शारदीय नवरात्र असं म्हणतात, कारण या अश्विन महिन्याच्या प्रतिपदेला बरोबर शरद ऋतू सुरू होतो आणि त्या शरद ऋतूच्या सुरुवातीला असलेलं नवरात्र म्हणून त्याला शारदीय नवरात्र असं म्हणतात. बरोबर या चैत्र महिन्यामध्ये जे देवीचं नवरात्र येतं तेही 9 दिवस असतं. त्याची पण दशमीला सांगता होते, नवमीला त्याचं उत्थापन होतं आणि आजही अनेक घरोघरी हे देवीचं नवरात्र, त्याच्यामध्ये अखंड दिवा, कुमारिका पूजन, सवाष्ण पूजन, कुंकुमार्चन, देवीचा स्थापना या सगळ्या गोष्टी केल्या जातात. जशा शारदीय नवरात्रामध्ये केल्या जातात तशाच याही नवरात्रामध्ये केल्या जातात. तर हे चैत्र नवरात्र हे अत्यंत महत्त्वाचं पर्व आहे आणि या चैत्र नवरात्राला वासंतिक नवरात्र असं म्हणतात. वासंतिक नवरात्र हे ऋतूंवरनं आलेलं नाव आहे, कारण आत्ता वसंत ऋतू या चैत्र प्रतिपदेपासून चालू होतो. सध्या वसंत ऋतू आता चालू झालेला आहे आणि आज प्रतिपदेपासून जवळजवळ 5 दिवस झालेले आहेत. काल चतुर्थी होती, विनायक चतुर्थी, म्हणजे आज एकंदरीत आजचा 5वा दिवस आहे गुढीपाडव्यापासून. तर या वासंतिक नवरात्राचा 5वा दिवस, राम नवरात्राचा 5वा दिवस आज अत्यंत महत्त्वाचा आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात झालेला हा 5वा दिवस. क्रोधी नाम संवत्सर सध्या चालू आहे. अर्थातच या नवरात्रामध्ये काही ना काहीतरी देवीची, प्रभू रामचंद्रांची उपासना व्हावी या हेतूने, माझी पण उपासना व्हावी, आपली पण उपासना व्हावी या हेतूने रामरक्षा पठण हे या गुढीपाडव्यापासून मी आयोजित केलेलं आहे. आणि नुसतं पठण करण्यापेक्षा या रामरक्षामध्ये यातल्या शब्दांचा अर्थ काय आहे, या रामरक्षेचं एकूणात महत्त्व काय आहे आणि ह्या रामरक्षेचे कर्ते कोण आहेत आणि ही रामरक्षा का म्हटली पाहिजे, याच्या मागचं कारण काय आहे, हे सगळं जाणण्याच्या दृष्टीने एक सत्संग प्रवचन या गुढीपाडव्यापासून आपण आयोजित केलेलं आहे. त्याचाही आजचा 5वा दिवस आहे. आजचं हे विवेचन ऐकण्याकरता जमलेल्या सर्व श्रोत्यांना मनापासून धन्यवाद. आपण सगळेजण मिळून या प्रभू रामचंद्रांना शरण जाऊया, त्यांचं ध्यान करूया, त्यांना वंदन करूया, नमन करूया आणि त्यांच्या कृपेने जे काही आपल्याला आज ऐकायला मिळेल ते श्रवण करूया. तसंच माझ्याहीकडनं त्यांच्या कृपेने जे काही वदवलं जाईल ते चांगलंच आणि कल्याणाचं मुखातून बाहेर पडू देत, हीच त्यांची प्रार्थना. काल आपण पाहिले होते रामरक्षेमधले श्लोक. एकंदरीत कवचाला सुरुवात केल्यापासून शिरोमे राघव पातू या श्लोकापासून या रामरक्षेतल्या कवचाला प्रारंभ होतो. रामरक्षा हे एक कवच आहे. जी लोक रोज रामरक्षा म्हणतात त्यांना याचा लाभ होतोच होतो, पण रामरक्षा कवच आहे याचं कारण असं आहे की कवच या शब्दाचा अर्थ असा आहे की जसं एखाद्या पक्षाचं पिल्लू असतं आणि त्या अंड्यामध्ये ते वाढत असतं, त्या पक्षाच्या पिल्लाची वाढ होण्याकरता आणि त्याचं रक्षण होण्याकरता त्याच्या भोवती हे अंड्याचं कवच असतं चारीही बाजूनी, आणि त्या अंड्याचं कवच त्या पिलाचं रक्षण करत असतं. आणि जेव्हा त्याची पूर्ण त्या अंड्यामध्ये वाढ होती त्या पक्षाची, तेव्हा ते पिल्लू ते अंड्याचं कवच फोडून बाहेर येतं. तर हे जसं कवच त्या अंड्याचं त्या पिल्लाचं रक्षण करतं, तसं रामरक्षा पठण करणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या भोवताली
सभोवत आली. एक कवच निर्माण होतं, अभेद्य असं कवच प्रभू रामचंद्रांचं निर्माण होतं की ज्या कवचामुळे त्या भक्ताचं अंतर्बाह्य रक्षण प्रभू रामचंद्र करतात. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीला एक त्याच्या भोवती असलेला एक ऑरा आहे. ऑरा या शब्दाचा अर्थ असा आहे की प्रत्येक व्यक्तीला एक त्याच्या संपूर्ण शरीराच्या भोवती एक तेजाचं वलय आहे. आणि त्या तेजाच्या वलयाचे सुद्धा 4 भाग आहेत. इतके दिवस या सगळ्या गोष्टी आपल्याला काय आहेत हे माहीत नव्हतं. परंतु आत्ता सध्याच्या काळामध्ये आमच्या पुण्यामध्ये सुद्धा 2-3 ठिकाणी तरी मला माहिती आहे की ऑरा फोटोग्राफी म्हणून एक विषय डेव्हलप झालेला आहे. ठाण्याला पण ऑरा फोटोग्राफी आहे, मी बघितलेलं आहे. तर ऑरा फोटोग्राफी या शब्दाचा अर्थ असा आहे की आपण जर का आपल्या मोबाईलनी फोटो काढला, कॅमेऱ्याने फोटो काढला, तर त्या व्यक्तीचा स्थूल देह जो आहे, जो आपल्या डोळ्याला दिसतो, त्या स्थूल देहाचा कॅमेरा फोटो काढतो. परंतु ऑरा या शब्दाचा अर्थ असा आहे की हा जो स्थूल देह आहे, या स्थूल देहाच्या भोवती एक तेजोमय असा प्रत्येकाला देह आहे. आपण एखाद्या देवाचा जर का फोटो बघितला, एखादा गुरूंचा, सद्गुरूंचा, स्वामींचा कोणाचा फोटो बघितला, तर त्यांचा फोटो काढलेला असताना त्या फोटोच्या मध्ये त्यांच्या मस्तकाच्या मागे असं तेज वलय दाखवलेलं असतं. हे जे तेज वलय आहे त्या फोटोमध्ये दाखवलेलं, हे तेज वलय प्रत्येकालाच असतं. यालाच तर ऑरा म्हटलेलं आहे. आणि या ऑऱ्याचा फोटो काढण्याची व्यवस्था किंवा या ऑऱ्याच्या फोटो काढण्याचं यंत्रणा आता सध्या निर्माण झालेली आहे. आणि त्याच्यातनं त्या ऑऱ्याचा फोटो काढला जातो आणि त्या ऑऱ्यावरनं तुमचं भविष्य, तुम्हाला झालेले रोग, त्यानंतर तुमच्या असलेली आत्ताची अवस्था, या सगळ्या गोष्टी त्या ऑऱ्यावरनं अभ्यास करून तुम्हाला सांगितल्या जातात. मला काय म्हणायचंय इथे, आपल्या विषयाच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण ही रामरक्षा पठण करतो, तेव्हा या रामरक्षेच्या स्वरूपाने, रामरक्षाच्या मंत्रांनी, रामचंद्रांच्या कृपेने आपल्या स्वतःच्या स्थूल देहाच्या भोवती असं एक अभेद्य कवच निर्माण होतं. म्हणजे आपला जो ऑरा आहे, त्या ऑरा जो आहे, त्या ऑऱ्यामध्येच हे कवच निर्माण होतं आणि ते सदैव आपलं रक्षण करतं. म्हणून याला फार मोठं महत्व आहे की रामरक्षा एक मोठं कवच आहे. आता या कवचामध्ये पुढचे श्लोक बघत असताना, म्हणजे सुरुवात आपण शिरापासून केली. शिरो मे राघव पातू भालंद शरदात्मजः कौसल्येयो दृशौ पातू विश्वामित्र प्रिय श्रुती घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधि पातु कंठं भरतवंदितः स्कंधो दिव्यायुध पातु भुजौ भगने शकारमुखः करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्निर्जित मध्यं पातु खरध्वंसी नाभिंजाम्बवदाश्रयः सुग्रीवेशक्कटी पातु सक्तिनी हनुमत प्रभु उरु रघुत्तम पातु रक्षक कुलविनाशकृत. हे आपण कवच पाहत असताना काल आपण इथपर्यंत पाहिलं की करौ सीतापती पातु हृदयं जामदग्निर्जित. आपल्या हाताचं रक्षण सीतापती रामांनी करावं. करौ सीतापती पातु हृदयं जामदग्निर्जित. आणि आपण पुढे गेलो होतो, मध्यम पातु खरध्वंसी नाभिंजाम्बवदाश्रयः, म्हणजे जांबुवंताने आश्रय दिलेले किंवा जांबव नावाच्या वृक्षाचा आश्रय घेतलेले प्रभू रामचंद्र, प्रभू श्रीराम माझ्या नाभी प्रदेशाचं रक्षण करू देत. म्हणून आपण या श्लोकाचा अर्थ पाहिला होता. जांबव म्हणजे जांभूळ असं म्हणतात की जांभूळ नावाच्या वृक्षाचा आश्रय घेत घेत या प्रभू रामचंद्रांची सुग्रीवाशी भेट झाली. आणि त्यानंतर पुढील वालीवध घडून आला
आणि असे हे सुग्रीवाचे ईश अर्थात सुग्रीवाचेही स्वामी, सुग्रीवाचेही असलेले दैवत या भगवंत असलेले श्रीराम माझ्या कटिबंधाचं रक्षण करोत, माझ्या कंबरेचं रक्षण करोत म्हणून आपण पाहिलं. आता इथे एक गोष्ट अशी आहे की कटिबंधाचं रक्षण या सुग्रीवेशक कटिपातू सक्तीनी हनुमत प्रभू असं का आलेलं आहे. याचं कारण एक असा अर्थ निघू शकतो की प्रभू रामचंद्र आणि सुग्रीव हे दोघेही जण त्यांच्या दोघांची भेट झाल्यानंतर वाली वधाच्या नंतर दोघेही जण सीता शोधा करता आपण म्हणतो ना एखाद्या कार्याकरता कटिबद्ध होणं, म्हणजे एखादं कार्य करण्याकरता आपल्या शक्तीनिशी आपण तयार होणं, याचं नाव कटिबद्धता आहे. तर थोडक्यात एखादे कीर्तनकार असतील, वारकरी कीर्तनकार, तर ते कमरेला शेला बांधतात आणि मग कीर्तन करतात. एखादा लढवय्ये असतील, कंबर बांधतात आणि मग लढायला जातात. तर कटिबद्धता याचा अर्थ सज्जता. म्हणजे आता या दोघांनी, सुग्रीव आणि श्रीराम या दोघांनीही सीता शोधा करता कंबर बांधली, कंबर कसली आणि ते दोघेही जण कटिबद्ध झाले आणि एकमेकांशी वचनबद्ध झाले. आणि म्हणून कटिबंध या शरीराचा, आता कटीला काय महत्व आहे आपल्या शरीरामध्ये, तर बरोबर कंबर आणि नाभी अशा ठिकाणी आपल्या शरीरावरती आहे की कंबरेपासून किंवा आपल्या नाभीपासून बरोबर वरती जेवढं शरीर आहे तेवढंच नाभीपासून खाली पण शरीर आपल्याला दिलेलं आहे आणि बरोबर तो मध्यबिंदू येतो शरीराचा. आणि म्हणून शरीराचा वरचा भाग आणि शरीराचा खालचा भाग या दोन्ही भागांना जोडणारे जे काही अवयव आहे, जोडणारा जो भाग आहे त्याला कटी असं म्हणतात, त्याला कंबर असं म्हणतात. आणि त्यामुळे या ठिकाणी एकमेकांना जोडणारे म्हणजे सुग्रीव रामांना भेटले, ते एकमेकांना जोडले गेले. जसं आपलं वरचं शरीर आणि खालचं शरीर या दोन्ही गोष्टी आपल्या या कंबरेमुळे जोडल्या जातात, तद्वत त्याच पद्धतीने हे राम आणि सुग्रीव हे एकमेकांना भेटले आणि ते पुढील कार्यासाठी सिद्ध झाले. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे सुग्रीवेश कटिः पातु. आणि अर्थातच प्रभू रामचंद्र हे सुग्रीवाचे ईश आहेत. आणि त्यामुळे त्या प्रभू रामचंद्रांनी माझं या कटिभाग, आता सक्तीनी हनुमत प्रभू असं म्हटलेलं आहे. आता सक्तीनी हनुमत प्रभू याचा अर्थ हनुमंतांचं नाव आपल्या हाडांच्या रक्षणाकरता उच्चारलेलं आहे. याचं कारण का, आता आपल्याला माहिती आहे हनुमंत हे सर्वात बलवान आहेत, शक्तीचं प्रतीक आहेत, अतिशय शक्तिमान आहेत. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानर यूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. असे हे प्रभू रामचंद्रांचा अत्युच्च दर्जा असलेले, परमपदी पोचलेले आणि दासभक्त असलेले, प्रभू रामचंद्रांचे दासभक्त असलेले. आणि त्या अर्थाने जर का आपण बघितलं तर प्रभू रामचंद्र हे या हनुमंतांचे स्वामी आहेत. प्रभू रामचंद्र हे हनुमंतांचे प्रभू आहेत. आणि या अर्थापैकी मुख्य अर्थ म्हणजे ते प्रभू रामचंद्र हे या हनुमंतांचे स्वामी आहेत. असे हे हनुमंतांचे स्वामी अर्थात हनुमत प्रभू म्हणजे प्रत्यक्ष श्रीराम. माझ्या सर्व शरीरामध्ये जेवढ्या अस्थी आहेत, जेवढी हाडं आहेत, या सगळ्या हाडांचं रक्षण हे हनुमान प्रभू करू देत. आता इथे अस्थींचं ठिकाणी हनुमंतांचं नाव आलं, याचं कारण आपल्या अस्थींमध्ये सुद्धा बल असतं. आपली हाडं जर का शक्तिमान असतील शरीरातली तर हे सगळं शरीर शक्तिमान राहणार आहे. जर का हाडांमध्येच काही बळ नसेल तर आपलं शरीर उभं पण राहू शकणार नाही, कार्य करणं तर फार दूरच राहिलं.
म्हणून आपल्या हाडांमध्ये काहीतरी शक्ती आहे, ती शक्ती हनुमंतांसारखी आहे. म्हणून त्या शक्तीचा संबंध आल्याबरोबर हनुमंत प्रभू म्हणून या ठिकाणी उल्लेख केला. आणि म्हणून हनुमत प्रभू म्हणजे प्रत्यक्ष श्रीराम माझ्या सर्व हाडांचं रक्षण करू देत. माझ्या डोक्यापासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंत जेवढं माझं शरीर आहे, त्या शरीरात जेवढी म्हणून हाडं आहेत, अस्थी आहेत, यांचं रक्षण हनुमत प्रभू श्रीराम करू देत, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. माझ्या हाडांचं म्हणजेच एका अर्थाने जर का आपण बघायला गेलं तर मुख्य शक्तिस्थान म्हणजे आपल्या शरीरातली हाडं आहेत, अस्थी आहेत, त्याचं रक्षण रामचंद्रांनी करावं. आता मला सांगा की या कवचामध्ये जर का सगळ्याच अस्थींचं रक्षण आणि मुख्य स्थानांचं रक्षण जर का होत आहे रामांकडनं, तर बाकीच्या छोट्या मोठ्या अवयवांचं त्याचं गणनाच करण्याची आवश्यकता नाही. मुख्य अवयवच रामरक्षण करत आहेत म्हटल्यानंतर बाकीचे अवयव ते आपोआपच रक्षण करणार आहेत. म्हणून पुढे म्हटलं की सक्तीने हनुमत प्रभू उरू रघुत्तम पातू रक्षक कुलविनाशकृत. आणि रक्षक कुलविनाशकृत, रक्ष हा म्हणजे राक्षस, त्या राक्षसांच्या कुलाचा विध्वंस करणारे, राक्षसांच्या कुलाचा उच्छेद करणारे, राक्षसांचा समूळ नाश करणारे, रघुकुलामध्ये उत्पन्न झालेले रघुकुलोत्तम, रघुकुल दीपक आणि हे जे काही राम आहेत, रक्षक कुल विनाशकृत. म्हणून उरू रघुत्तम पातू, माझ्या संपूर्ण देहातले जे काही महत्वाचे उरू म्हणजे मी काल सांगितलं की आपल्या कमरेच्या मागचा जो भाग आहे त्या भागाला उरू असं संस्कृतमध्ये म्हणतात. त्याही सगळ्या भागांचं राक्षसांचा उच्छेद करणारे राम रक्षण करू देत अशी प्रार्थना केलेली आहे. म्हणून अशा सर्वोत्तम महत्वाच्या अवयवांची रक्षा करताना प्रभू श्रीरामांचं रघुकुल हे श्रेष्ठ नामाभिधान कितीतरी दूरदृष्टींनी या स्तोत्रामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं. म्हणून या सगळ्याच अवयवांचं रक्षण नाही नुसतं करायचं नाहीये, तर या आपल्याला माहिती आहे की या सगळ्या अवयवांचं रक्षण मागण्याचं कारण काय आहे. कारण प्रत्येक जो आपला अवयव आहे, हा अवयव, त्या अवयवाच्या मागे काही ना काहीतरी शक्ती आहे. त्या शक्ती त्याच्यामध्ये असल्यामुळे तो अवयव कार्यरत आहे. उदाहरणार्थ आपल्या डोळ्यामध्ये बघण्याची शक्ती आहे, ती कुठेतरी परमेश्वराने आपल्या डोळ्यामध्ये जन्माच्या वेळेला ठेवलेली आहे आणि म्हणून त्या डोळ्याद्वारे आम्ही बघू शकतो. आपल्या जिव्हेमध्ये रस चाखण्याची, बोलण्याची काहीतरी शक्ती ठेवलेली आहे म्हणून आपण बोलू शकतो, रस चाखू शकतो. कानामध्ये ऐकण्याची शक्ती ठेवलेली आहे, त्यामुळे आपण ऐकू शकतो. प्रत्येक अवयवामध्ये काही ना काहीतरी शक्ती आहे आणि ती शक्ती भगवंताची आहे. आणि ती शक्ती जर का भगवंताची तिथे असेल तर आणि तरच तो अवयव कार्यरत राहील. समजा जर का भगवंताची शक्ती एखाद्या अवयवामधनं कमी झाली तर तो अवयव शरीरावरती असून सुद्धा निकामी ठरेल, त्याचा उपयोग आपल्याला काही होणार नाही. उदाहरणार्थ एखाद्याला डोळे असतील पण बघण्याची शक्ती नसेल तर तो अंधत्व पावेल, त्याला काही दिसणारच नाही. कारण डोळे आहेत पण बघण्याची शक्ती नाही डोळ्यांमध्ये, त्यामुळे तो बघू शकत नाही. कान आहेत पण ऐकण्याची शक्ती नसेल तर त्याला बधिरत्व प्राप्त होईल. आणि म्हणून या दृष्टीने कवच या शब्दाचा अर्थ असा आहे, प्रभू रामचंद्रांना प्रत्येक अवयवाचं नामस्मरण करून, प्रत्येक अवयवाचं नाव घेऊन त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी त्याचं रक्षण करावं. म्हणजे काय आहे तर माझ्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाच्या पाठीमागे जी शक्ती भगवंताची कार्य करते आहे, ती शक्ती प्रत्येक अवयवामध्ये असली पाहिजे. म्हणून नखशिकांत, वरच्या केसापासून ते खालच्या पायाच्या नखापर्यंत सर्व शरीर, त्याच्यावरचे असलेले अवयव हे सगळे शक्तिमान असले पाहिजेत आणि स्वतःच्या कार्यामध्ये ते तत्पर असले पाहिजेत.
आणि याकरता जर का कोणाचा आशीर्वाद आपल्याला पाहिजे तर तो आशीर्वाद आपल्याला प्रभू रामचंद्रांच्या कृपेने प्राप्त व्हावा, म्हणून या कवचाची रचना केलेली आहे. आणि या कवचामध्ये त्या त्या अवयवांचं स्मरण करून आपण त्या त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना त्या त्या अवयवांचं रक्षण करा अशी प्रार्थना आपण या कवचामध्ये करत असतो. म्हणून एका अर्थाने त्या ठिकाणी आपण म्हणतो ना की एखादी वस्तू जर का काही कार्यरत नसेल तर आपण झटकन म्हणतो की अरे ते नको घेऊ बाबा, ती पिशवी, त्यात काही राम नाहीये. एखादी जर का वस्तू कामही येणार नसेल तर आपण लगेच म्हणतो बोलताना की त्याच्यात काही राम नाही, ते घेऊ नको बाबा, त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे याचा अर्थ असा झाला की ज्याच्यामध्ये राम आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी त्याची उपयुक्ततेची शक्ती आहे, तरच ती वस्तू आपल्याला उपयोगी पडेल. पण त्यातला जर का राम निघून गेला तर मात्र ती वस्तू निरुपयोगी ठरेल. हे वस्तूंच्या बाबतीत जसं आहे तसं आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाच्या बाबतीत असल्यामुळे या ठिकाणी कवच म्हणून जेव्हा बुधकौशिक ऋषी उच्चार करतात त्यावेळेला हीच गोष्ट एक महत्त्वाची लक्षात घ्यायची की आमच्या प्रत्येक अवयवामध्ये याची देही याची डोळा मरेपर्यंत प्रत्येक अवयव हा आमचा कार्यक्षम असला पाहिजे. आणि त्या प्रत्येक इंद्रियामधला प्रत्येक अवयवामधला रामशक्ती कमी होता कामा नये. आणि ज्याला असं वाटतं की आपल्या प्रत्येक अवयव तंदुरुस्त असावा, प्रत्येक अवयवामध्ये ती रामाची शक्ती असावी, असं ज्याला वाटतं ना त्याने रोज ही रामरक्षा संध्याकाळी म्हटली पाहिजे. मनापासून रामचंद्रांचं ध्यान केलं पाहिजे. किती सुंदर कवच दिलेलं आहे बघा. प्रत्येक अवयवाचा तुम्ही सुद्धा विचार करणार नाही इतक्या खोलवर त्या अवयवाचा विचार या कवचामध्ये केलेला आहे. आणि म्हणून या प्रत्येक अवयवाच्या ठिकाणी त्या त्या रामशक्तीचं रक्षण करण्याकरता प्रार्थनाही केलेली आहे. पुढचा श्लोक आपण बघूया. 1-2-5-6 वेळेला रामांचं नाव घेऊया आणि पुढे जाऊया. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. पुढचा श्लोक येतो. जानुनी सेतुकृत्पातु जंघे दशमुखांतकः, पादौ बिभीषण श्रीदः पातु रामो खिलं वपुः. आता या रामरक्षेमध्ये मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की रामांच्या कुलापासून रामांच्या जन्मापासून एक एक संपूर्ण रामायणातलं चरित्र प्रभू रामचंद्रांचं हे या रामरक्षेमध्ये त्या त्या नावांनी या बुधकौशिक ऋषींनी किंवा शंकरांनी आणलेलं आहे. म्हणून रघुकुल ती भूषण राम किंवा रघुकुलाचा उल्लेख करून दशरथांचा उल्लेख, कौसल्येचा उल्लेख, रामांचा उल्लेख, कैकेयीचा, सगळ्यांच्या रामायणातल्या पात्रांचा उल्लेख, विश्वामित्र मुनींचा उल्लेख. आणि रामायण जसं पुढे 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 जाते कथानक, तसं या सुग्रीवाशी मैत्री, वाली वध इथपर्यंतचा रामायणातला भाग या पूर्वी कवचामध्ये येऊन गेला आणि तो संक्षिप्त स्वरूपामध्ये येऊन गेला. आपण त्याचा प्रत्येक वेळोवेळी विचार केलेला आहे. आता सीता मातेच्या शोधासाठी आणि सुटकेसाठी निघालेलं नर आणि वानर सैन्य रामेश्वर इथपर्यंत जाऊन पोहोचलं आणि त्या ठिकाणी ते सगळं सैन्य थांबलं. कारण का, हा रावण जो होता ज्यांनी सीतेला पळवलेलं होतं तो रावण समुद्राच्या पलीकडे असलेल्या लंकेमध्ये तो राहत होता. आणि आता त्या रामेश्वराच्या पलीकडे मोठा समुद्रमध्ये आला आणि आता त्या समुद्र ओलांडल्याशिवाय लंकेमध्ये जाणं शक्य नाही. पण मग आता जायचं कसं तिथपर्यंत? अशा वेळेला या सगळ्या सैन्यामध्ये एकच व्यक्ती अशी होती की त्या व्यक्तीशिवाय त्याच्याशिवाय कोणीही हा समुद्र उल्लंघून पलीकडे जाऊ शकत नव्हतं. आणि ती व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणीही नसून ती व्यक्ती हनुमान होती.
मारुती होते आणि मारुती हनुमान हे समुद्र उल्लंघून लंकेमध्ये त्यांच्याशिवाय कोणी जाऊ शकत नव्हतं. म्हणून या प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणासह या हनुमंताच्या मदतीने लंकेला जाऊन, खरं जर का बघितलं तर या हनुमंत हे जाऊ शकत होते, पण एका बाजूनी रामचंद्र आणि लक्ष्मण हे दोघच जण या हनुमंतांच्या मदतीने लंकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी रावणासह त्या सैन्याला परास्त करून आपलं कार्य सिद्ध करून सहजगत्या परत येऊ शकले असते. कारण त्यांनी पूर्वी दंडकारण्यामध्ये आल्या आल्या खरं आणि दूषण यांचा सर्वसाधारणपणे 14,000 सैन्यासह त्याचा पराभव केलेला होता, वध केलेला होता. आणि त्यावेळेला हे सर्व वधक त्या खरा आणि दूषणाचा वध करण्याचं कार्य एकट्या प्रभू रामचंद्रांनी केलेलं होतं. त्यामुळे याही वेळेला त्यांना या हनुमंतांच्या मदतीने या लंकेमध्ये जाणं आणि रावणाला परास्त करणं, त्याचं सैन्य परास्त करणं, सीतेला सोडून आणणं हे काही अशक्य नव्हतं, सहज शक्य होतं. परंतु एकंदरीत असलेली मित्रता, वानरांचा उत्साह आणि ते सुद्धा शारीरिक आणि मानसिक त्यांची क्षमता आणि या सगळ्या वानरांचं मारुतीचं असलेलं बल आणि या सगळ्या सीता शोधाच्या आणि राम कार्याच्या करता या सर्वांनी केलेला संकल्प, सर्वांनी संकल्प केला होता ना की आम्हाला रामकार्यामध्ये भाग घ्यायचा आहे. या संकल्पाचा जर का विचार केला तर प्रभू रामचंद्रांना यांचा संकल्प आणि यांचा बल आणि उत्साह हे काही वाऱ्यावर सोडून देता येत नव्हतं. आणि म्हणून या समस्त वानर सेनेसह लंकेला जाण्याचा मार्ग मिळावा म्हणून त्या 3 दिवसपर्यंत या प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी रामेश्वरच्या ठिकाणी समुद्र देवतेचीही आराधना केली. आणि नंतर समुद्र काही प्रसन्न होईना, तो काही मार्ग देईना, म्हणून आपलं स्वतःचं उग्र रूपही त्या समुद्राला दाखवलं. आणि त्या योगे सेतूचा मार्ग हे सर्व प्रभू लीलेने घडून आलं आणि सेतुबंधापर्यंत कार्य सिद्ध या रामचंद्रांनी करून घेतलं. म्हणून हे इथे शब्द येतात, जानुनी सेतुकृत पातू. हे सगळं सांगायचंय कशा करता तर जानू म्हणजे गुडघा आणि सेतुकृत पातू जंघे दशमुखांतका. जंघा म्हणजे मांडी आणि जानू म्हणजे गुडघा. या दोन्ही भागांचं रक्षण या एका श्लोकाच्या अर्धेलीमध्ये आलेलं आहे. आणि त्याच्या पुढच्या अर्धेलीमध्ये पादौ बिभीषण श्रीदाह पातुरामो खिलम वपुः. थोडक्यात कमरेपर्यंतचा भाग सुग्रीवेश कटी पातू पर्यंत आपण पाहिला. आता कमरेपासून खाली काय काय येतं तर मांड्या येतात, त्याच्यानंतर गुडघा येतो, त्याच्यानंतर जननेंद्रिय येतं, पाय येतात. या सगळ्याचं रक्षण आता हळूहळू पुढच्या श्लोकांमध्ये रामांकडे मागितलेलं आहे. तर असे हे सेतू करते श्रीराम. सेतू बांधण्याचं, पूल बांधण्याचं कार्य करून घेणारे श्रीराम काय करू देत तर माझ्या जनन इंद्रियाचं रक्षण करू देत असं मागितलेलं आहे. इथे एक गोष्ट महत्वाची आहे की शंकरांनी हे स्तोत्र या बुधकौशिक ऋषींना दिलं आणि शंकरांनी हे स्तोत्र प्रकट करत असताना एक गोष्ट अशी केलेली आहे की आपल्या दोन्ही शरीराचा जो भाग आहे, मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कटीपासून खालचा भाग आणि कटीपासून वरचा भाग हे शरीराचे 2 भाग आहेत. आणि या 2 भागांना जोडणारा मधला जर का पूल कोणता असेल तर तो कटी भाग आहे. आणि त्या मानवाच्या वरील भागाला आणि कमरे खालच्या भागाला जोडणारा सेतू समान जर का पुलाच्या सारखी काय गोष्ट आहे आपल्या शरीरामध्ये तर त्या पुलासारखं म्हणजे सेतूसारखं आपलं जननेंद्रिय आहे. आणि म्हणून सेतुबंधाचा हा कथाभाग या एका चरणामध्ये आला. जानुनी सेतुकृत पातू
जंघे दशमुखांतका. तर पुढे असं म्हटलं की शरीराचा मुख खूप महत्वाचा भाग, अवयव, याच्या पुढचा असा आहे जंघे दशमुखांतका. जंघा म्हणजे मांडी. मांडी हा जो काही अवयव आहे तो आपल्या शरीराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा भाग आहे. कारण शरीराचा जो काही पूर्ण भार आहे, वजन आहे, हे वजन खरं तर या मांडीवरती, गुडघ्यावरती सातत्याने पडत असतं. आणि हे दोन्ही अवयव मजबूत असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण जर का गुडघे आणि मांड्या जर का मजबूत नसतील तर ते शरीराचा भार सहन करू शकत नाहीत. आणि मग बरेच लोकांना चालता येत नाही, गुडघे दुखतात, मांडी दुखते वगैरे वगैरे त्रास सुरू होतात. कारण त्यातली शक्ती कमी झाली आणि त्यामुळे शरीराचा भार ते सोसू शकत नाहीत, सहन करू शकत नाहीत. म्हणून जर मांड्यांच्या मध्ये जर का स्नायू जे काही आहेत ते पुरेपूर जर का ताकदवान असतील तर हा भार गुडघ्यांना सहन होऊन सगळं शरीर तोललं जातं. परंतु हे जर का गुडघ्यांमध्ये आणि मांडीमध्ये जर का स्नायू कमकुवत असतील तर मात्र त्या अवयवांचं दुःख मानवाला पुढे सुरू होतं. आणि तो भार हलका राहावा यासाठी गुडघ्यावर भार येऊ नये म्हणून काय आहे तर मांड्या ज्या काही आहेत आपल्या त्या पूर्ण शक्तिमान असल्या पाहिजेत. म्हणून या ठिकाणी प्रभूंनी अवताराचं खूप महत्वाचं कार्य, सर्वात महत्वाचं राम अवताराचं मुख्य कार्य काय असेल तर ते रावण वधाचं कार्य आहे. रावण वधाकरता प्रभूंनी अवतार घेतलेला आहे. आणि हा राम कथेतील रामायणातला सुद्धा अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून दशमुख रावणाचा अंत करणारे प्रभू श्रीराम माझ्या देहातील या महत्वाच्या आणि महत्वाच्या जंघा आणि गुडघे, माझ्या संपूर्ण शरीराला उभं करणारे, भार सहन करणारे किंवा माझ्या शरीरामध्ये अत्यंत आधारभूत असलेले हे दोन अवयव यांचं रक्षण करावं अशी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे. म्हणून जानुनी सेतुकृत्पातू जंघे दशमुखांतकः. दशमुख म्हणजे रावण, अंतकः म्हणजे त्याचा अंत करणारे श्रीराम माझ्या या जंघांचं, मांड्यांचं आणि गुडघ्याचं रक्षण करू देत अशी प्रार्थना इथे केलेली आहे. आता या जंघांच्या एक महत्व म्हणजे आपण महाभारत सिरियल पाहिलेली आहे किंवा महाभारत आपण ऐकलेली आहे. आपल्याला माहिती की दुर्योधन जो काही आहे हा दुर्योधन याला श्रीकृष्ण अवतारातील प्रभूंनी भीमाच्या कडून या दुष्ट दुर्योधनाला शेवटी जो काही मारलेला आहे ते मांड्या फोडूनच मारलेला आहे. मांड्या फोडूनच त्याला संपवलेला आहे. म्हणजेच या अवयवाची महती जी काही आहे ती यावरून स्पष्ट होते की त्या दुर्योधनाची जेव्हा मांडी फुटली तेव्हाच तो मेला आणि संपला. आणि म्हणून या अवयवाला आपल्या शरीरामध्ये, या मांडीला फार मोठं महत्त्व आहे, जंघेला फार मोठं महत्त्व आहे. आणि म्हणून इथे शंकर, महादेव आणि बुधकौशिक ऋषी या ठिकाणी रामरक्षा सांगत असताना, कथन करत असताना ते आपल्याला या ठिकाणी जंघे दशमुखांतकः असं म्हणतात. असा एक त्याच्यामागे विचार असू शकतो. आता हा जो जंघा झाल्या, कटिभाग झाला, जननेंद्रिय झालं, गुडघ्यापर्यंत आपण येऊन पोचलो. आता त्याच्या पुढे असं म्हटलेलं आहे पादौ बिभीषण श्रीदः पातुरामोखिलं वपुः. आता गुडघ्यापासून खाली पायापर्यंतचा जो भाग आहे, अर्थात त्याला आपण म्हणतो पाय असं म्हणतो, तर त्याची कार्यक्षमता ही अगदी महत्वाचीच आहे. तितकीच महत्वाची आहे कारण ते पाय टेकूनच आपण उभं राहतो. याप्रमाणे महत्वाचा सहभाग रामकथेमध्ये सर्वात या रावण वधाकरता महत्वाचा सहभाग कोणाचा झालेला असेल तर तो महत्वाचा सहभाग हा बिभीषणाचा झालेला आहे. रावण वधासाठी खूप मोठं गुह्य बिभीषणामुळे प्रभूंना माहिती झालं आणि
रावणवध रामांना साध्य झाला आणि ते शक्य झालं याचं कारण एकमेव आहे की विभीषण. अशा या रामांना शरण आलेल्या विभीषणामुळे शत्रूच्या सख्या भावावर प्रभू आणि हनुमंत यांनी विश्वास ठेवला आणि प्रभूंचा विश्वास सार्थ करण्यासाठी कुलनाशक हा आक्षेप सहन करून सुद्धा विभीषणाने प्रभूंना पूर्णपणे सहाय्य केलं. आपल्याला माहिती की विभीषण हे रामभक्त आहेत आणि म्हणूनच ते रामांच्या दर्शनाला आले आणि ते रामांचे होऊन गेले, रामांच्या सेवेतच राहिले. एकदा रामांना भेटायला आलेले विभीषण पुन्हा लंकेमध्ये गेलेच नाहीत. एकदम नंतर रावण वध झाल्यानंतरच रामांनी त्या विभीषणालाच त्या ठिकाणी लंकेचं राज्य सोपवलं. हे आपल्याला सगळी कथा माहिती आहे. पण हे विभीषण जे काही आहेत हे 7 चिरंजीवांपैकी एक चिरंजीव आहेत. या रामभक्तीमुळे रामांचा विश्वास विभीषणांनी संपन्न केल्यामुळे, रामांचा विश्वास संपादन केल्यामुळे या विभीषणाला रामभक्तीमुळे आणि प्रभू रामचंद्रांची चरणसेवा केल्यामुळे त्यांना चिरंजीवत्व प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून इथे असं म्हणतात, पादौ विभीषण श्रीदः पातु रामोखिलं वपुः. प्रभू रामचंद्रांनी या विभीषणाला वचन दिलं होतं की लंकेचं राज्य मी तुला प्रदान करेन, तुला मी राज्यावर बसवेन, असं जे काही वचन दिलेलं होतं ते वचन विभीषणाला दिलेलं साध्य केलं. अशा विभीषणांचं रक्षण करणारे राम, विभीषणांसारख्या भक्तांचं रक्षण करणारे राम, त्याला चिरंजीवित्व देणारे राम आणि त्याला ऐश्वर्य देणारे राम प्रभू माझ्या पादांचं अर्थातच माझ्या पायांचं रक्षण करू देत, अशी प्रार्थना या ठिकाणी या श्लोकामध्ये आली. म्हणून म्हटलं पादौ विभीषण श्रीदा पातु रामोखिलं वपुः. आता इथपर्यंत आपण सगळं बघितल्यानंतर हे सगळं शिरापासून, शिरो मे राघव पातूपासून ते पायापर्यंत प्रत्येक अवयवांचं संपूर्ण शरीराचं रक्षण या कवचामध्ये आपण मागितलं. आणि आता असं म्हणतात पुढच्या श्लोकामध्ये, एतां रामबलोपेतां रक्षाय सुकृती पठेत सचिराय सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. इथे आता काय झालं की प्रभू रामचंद्रांच्याकडनं आपण रक्षण मागितलं, पण रामचंद्रांच्याकडे रामांची एक शक्ती आहे. राम हे बलवान आहेत आणि म्हणून इथे राम बलाचा उच्चार या स्तोत्रामध्ये येतो. एताम राम बलोपेताम, म्हणजे इथे रामांचं बल असा उच्चार आला. राम बल, खरं तर वस्तुतः बल म्हटलं की आपल्याला हनुमंतांचीच आठवण येते. कारण या रामायणामध्ये बलवान कोण आहेत, शक्तिमान कोण आहेत, तर हनुमान आहेत. पण हनुमान जरी असले, त्याच्या बाबतीत जरी आपण हे विशेषण बल हे आपण ऐकलेलं असेल, तरी सुद्धा हनुमंत स्वतः महाबली सर्वात बलवान आहेत हेही आपण ऐकलं. आणि परंतु ही जी हनुमंतांकडे असलेली जी शक्ती आहे ती कोणामुळे आहे, कशामुळे आहे, तर प्रभू रामचंद्रांच्या मुखामध्ये जे रामनाम आहे, जी रामांची दास्य भक्ती आहे, त्यामुळे हनुमंत बलवान आहेत. जर का रामांची भक्ती हनुमंतांच्या जीवनामध्ये नसती किंवा रामांची दास्य भक्ती नसती, रामांचं नाव हनुमंतांच्या मुखामध्ये नसतं, तर हनुमान हे बलवान कधीही झाले नसते. हनुमंतांचं बल काय आहे, तर हनुमंतांचं बल हे रामनाम आहे. आणि म्हणून या ठिकाणी अखंड रामनाम ही त्याची परिणती आहे की हनुमंत हे बलवान झालेले आहेत. म्हणजे सर्व काळी सर्वशक्तिमान हनुमंत आपल्या शक्तीचं पूर्ण श्रेय कोणाला देतात, तर आपल्या शक्तीचं पूर्ण श्रेय हनुमंत हे रामचंद्रांना देतात.
आणि त्यामुळे या शक्तीचं उगमस्थान असलेले प्रभू रामचंद्र, ज्यांचं नाम हनुमंतांना बल देतं, ज्यांचं सान्निध्य हनुमंतांचं बल वाढवतं, ज्यांची सेवा केल्यानंतर हनुमंतांचं बल वाढतं, असे राम मुळामध्ये किती बलवान असतील कल्पना करा. म्हणून इथे त्यांनी शब्द असा वापरला की एताम राम बलोपेताम. मग हे राम किती बलवान असतील हे याच्यावरनं आपल्या लक्षात येतं. आणि बलवान राम तर आहेच, पण रामांच्या पेक्षाही रामांचं नाम हे अधिक बलवान आहे. आपल्याला ती गोष्ट माहिती आहे ना की सेतू बांधताना जेव्हा दगड त्या समुद्रामध्ये सगळे वानर टाकत होते, तर ते दगड टाकताना राम त्याच्यावर लिहायचे आणि तो दगड टाकायचे. ज्या दगडावरती राम लिहिलेला आहे तो दगड त्या पाण्यात तरंगायचा, आणि ज्याच्यावरती राम लिहिलेलं नाहीये तो दगड त्या पाण्यामध्ये बुडायचा. तर राम नाम हे तारणार आहे. राम नामामध्ये किती बल आहे हेच याच्यातनं. म्हणून राम बलोपेताम म्हणजे राम नामामध्ये बल आहे. रामांचं नाम घेणं ह्याच्यामध्येच बल आहे. जो रामाचं नाम घेतो तो बलवानच आहे, आणि त्याला हनुमंतांसारखं बल प्राप्त होतं. इतकं रामांचं नाव बलवान आहे. म्हणून राम नामाच्या त्या बलवान नामाच्या माध्यमातून आपल्या पुढे मांडलेलं हे जे काही श्री रामरक्षा स्तोत्र आहे, मंत्र आहे, हे स्तोत्र किंवा मंत्र आपल्याला परमशक्तिशाली असणार याची कदाचित आपल्याला कल्पनाच येणार नाही की इतकं शक्तिमान आहे हे स्तोत्र. परंतु हे जर का स्तोत्र आपण त्या निष्ठेने, त्या श्रद्धेने आणि प्राणपणाने जर का म्हटलं, मनापासून ते स्तोत्र म्हटलं, तर आपणही ते बल, राम बल अनुभवू शकतो. इतकी खात्री या स्तोत्रामध्ये दिलेली आहे. तर आपल्या प्राणपणाने आणि निष्ठा श्रद्धायुक्त अंतःकरणाने जो याचं पठण करेल त्याच्या रक्षणाचं उत्तरदायित्व या स्तोत्राच्या मंत्रांमध्ये स्थित असलेलं राम बल करेल अशी खात्री या श्लोकामध्ये दिलेली आहे. एताम राम बलोपेताम रक्षांयः सुकृती पठेत. जो कोणी रामरक्षा हे पठण करेल त्याला हे राम नामाचं बल, रामांचं बल प्राप्त होईल असं इथे मध्ये या चरणामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून रामरक्षा पठणाचं हे कार्य शुभ कार्य हे कार्य आहे, आणि ते भक्तीचं कार्य आहे असं समजून जो श्रद्धापूर्वक ते करतो त्याला रामबल नक्कीच अनेक प्रकारचं लाभ देईल यात संशय नाही. आणि मग एकदा रामबल प्राप्त झालं की आम्हाला त्यापासून काय काय मिळणार आहे ते पुढच्या चरणामध्ये आलं. एताम राम बलोपेताम रक्षाय सुकृती पठेत. पुढे म्हणतात बघा, सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. एकदा रामबल आम्हाला प्राप्त झालं या स्तोत्राच्या पठणाने, तर आम्हाला काय मिळणार आहे त्यापासून? सचिरायुहू म्हणजे आम्हाला दीर्घायुष्य मिळणार आहे. आता दीर्घायुष्य मनुष्य कोण असतो? जो आरोग्यवान असतो तोच दीर्घायुष्य असतो. आरोग्य कोण आपल्याला देतं? तर आरोग्य सूर्य देतो, आणि प्रभू रामचंद्र हे सूर्य वंशातलेच आहेत. म्हणून ते आपल्याला चांगलं आरोग्यही देऊ शकतात, म्हणजेच ते आपल्याला चांगलं दीर्घायुष्य देतात. म्हणून रामरक्षा आपल्याला चांगलं दीर्घायुष्य मिळण्याकरता रामरक्षा म्हटली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट सचिरायुष, आणि पुढे म्हटलं सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. म्हणजे नुसता तो दीर्घायुष्य प्राप्त करेल असं नाही, दीर्घ आयुष्य प्राप्त करेल असं नाही, तर तो सर्वांमध्ये तर तो पुत्रवान होईल असं सांगितलेलं आहे. म्हणून सचिरायुहू सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. इतकंच नव्हे, विजय प्राप्त करेल, पुत्रवान होईल, दीर्घायुष्य होईल, आरोग्यवान होईल. पण एवढं सगळं त्याला मिळून सुद्धा तो शेवटी काय त्याच्याकडे असेल?
विनयी भवेत, त्याच्याकडे विनय असेल. हे सगळं असल्यानंतर विनय असणं हे फार महत्त्वाचं आहे, श्रद्धा असणं फार महत्त्वाचं आहे, भक्ती असणं फार महत्त्वाचं आहे. तर तो पुढे विजयी विनयी भवेत असं सांगितलेलं आहे. म्हणून इथे सुखी असं म्हटलेलं आहे. आता सुख ह्या शब्दाचा अर्थ इथे दोन्ही प्रकारे आपल्याला पाहता येतो. आपल्या गणपतीच्या आरतीमध्ये सुद्धा आपण सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची असं म्हणतो. सुख या शब्दाने गणपतीच्या आरतीची सुरुवात होते. तर इथे सुख म्हणजे काय, गणपतीच्या त्या आरतीमध्ये सुद्धा किंवा या रामरक्षेमध्ये सुद्धा सचिरायू सुखी पुत्री असं म्हटलेलं आहे. तर हे सुख म्हणजे काय आहे, तर सुख म्हणजे बाह्य सुख सुद्धा आणि अंतःसुख सुद्धा, दोन्ही प्रकारचे सुख या अर्थाने सुखी. म्हणजे आता बाह्य सुख म्हणजे काय, सामान्य मानवाच्या दृष्टीने ऐश्वर्य पाहिजे, समृद्धी पाहिजे, धन पाहिजे, सगळं काही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अंतःसुख म्हणजे काय, सर्वात महत्वाची मनःशांती, सुखशांती, आत्मिक समाधान, या सगळ्या गोष्टी या अंतःसुखामध्ये येतात. मग सन्मार्गाने आलेली धनधान्य समृद्धी जी आपल्या बरोबर पुण्यकारक योग आणेल असं सुख या स्तोत्रामधून येणाऱ्या रामबलाने त्या पठणकर्त्या साधकाला प्राप्त होईल. म्हणजे इथे बाह्य सुखही चांगलं राहील, अंतःसुखही चांगलं राहील. म्हणजे बाह्य सुख म्हणजे काय, ठीक आहे, चरितार्थ चालवायचा आहे, प्रपंच करायचा आहे, मग आपल्याला काही 4 पैसे मिळवायला पाहिजेत, धनधान्य आणलं पाहिजे, समृद्धी ठेवली पाहिजे. पण ती सगळी हे करत असताना, हे सगळं आपल्या घरात येत असताना काही पुण्य घेऊन ते आपल्याकडे येईल, आपल्याला पुण्यवान बनवेल, सुख देईल आणि त्यानंतर अंतःसुख प्राप्त होईल. अशा दोन्ही सुखांची प्राप्ती करवून देणारं स्तोत्र जर का कुठलं असेल तर ते हे रामरक्षा स्तोत्र आहे. म्हणून इथे म्हटलं सचिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. आणि मग पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात पाताल भूतल व्योम चारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितम राम नामभिः. पाताळ आणि भूमी ह्या दोन्ही गोष्टी ज्या काही आहेत, आपण खाली गेलो की त्याचा तळ सापडतो, कारण ही पृथ्वी आहे, भूमी याचा तळ सापडतो. त्याच्यानंतर त्याच्या खाली असलेलं पाताळ, इथपर्यंत आपल्याला पोचता येतं. परंतु पाताळ भूतल हा शब्द इथे सांगितला आणि इथे अजून एक शब्द आला, पाताल भूतल व्योम. आता पाताल आणि भूत याचा एक वेळ अंत लागू शकेल, पण व्योम म्हणजे आकाश, आकाशाचा कसा अंत लागावा. व्योम म्हणजे आकाश, पण या आकाशाचा काही ठाव सापडत नाही. मग ज्याचा ठाव स्वर्गापर्यंत असतो ते आकाश. अशा पाताल, भूतल आणि आकाश या तीनही ठिकाणी वास करणाऱ्या, वावरणाऱ्या ज्या काही छद्म शक्ती आहेत, या छद्म शक्ती म्हणजे कपट कारस्थान करणाऱ्या शक्ती, वाममार्गी शक्ती, नकारात्मक शक्ती, निगेटिव्ह शक्ती, या तीनही ठिकाणी ज्या काही आहेत, अशा शक्ती मानवी देहातल्या मनामध्ये देखील असू शकतात. अशा छद्म शक्ती, या शक्तीने युक्त जीव हे श्री रामरक्षेचं कवच परिधान केलेल्या, रामनामाचं बीज धारण केलेल्या या स्तोत्राच्या श्रद्धेने नित्य पठण करणाऱ्या जीवांना पाहू सुद्धा शकणार नाही. अक्षरशः या छद्म शक्तीचा काहीही प्रभाव श्री रामरक्षेचं नित्य चिंतन करणाऱ्या जीवांवर पडणार नाही. हे याचं रक्षण करतील असे हे श्लोक आहेत. आपल्या कोरोना काळाच्या मध्ये कोरोना असा पसरत चाललेला होता, एकापासून दुसऱ्याला, दुसऱ्यापासून तिसऱ्याला. त्यावेळेला व्हॉट्सॲपवर या श्लोकाचं महत्त्व सांगणारे बरेच लेख व्हॉट्सॲपवर येत होते. त्यावेळेस मला
वाचलेलं आठवतंय कुठल्या तरी कोणाच्या तरी एका पोस्टमध्ये की पाताल भूतल व्योम चारिण छदम चारिण, हे जे काही डोळ्याला सुद्धा न दिसणारे जाणवणारे जे काही जंतू रोग पसरवत आहेत, या रोग जंतूंपासूनही आपलं रक्षण करणारी रामरक्षा आहे असं त्याच्यामध्ये प्रतिपादन केलेलं होतं. म्हणून आता लॉकडाऊन चालू आहे, आपल्याला कोरोना होऊ नये, या कोरोना संकटातून आपण तरुण जावं या हेतूने सर्वांनी रामरक्षा म्हणा असा आग्रह त्या पोस्टमध्ये केलेला होता. आणि त्याच्यात महत्त्वाचा उल्लेख या पाताल भूतल व्योम चारिणश्छद्म चारिण, आणि त्यावेळेस तो नक्की रोग स्पर्शामुळे होतो का हवेतून येणाऱ्या जंतूमुळे होतो का जमिनीवरनं येणाऱ्या जंतूंमुळे होतो हे त्यावेळेस सिद्ध झालेलं नव्हतं. तर त्यावेळेला अनेक साधकांनी ही गोष्ट सांगितली की ते जंतू किंवा संसर्ग करणारे जीवाणू विषाणू कोण असतील ते कुठूनही येऊ देत, या सर्वांपासून तुमचं रक्षण करणारं जर का कोणतं स्तोत्र तुमच्याकडे असेल तर ते रामरक्षा स्तोत्र आहे असं त्यावेळेला अनेकांनी सांगितलेलं होतं. म्हणून कोरोना काळामध्ये अनेक लोकांनी रामरक्षेची आवर्तनं केलेली आहेत. थोडक्यात काय तर चारिणश्छद्म चारिणः न द्रष्टुमपि शक्ता असते रक्षितम रामनामभिः, जे तुम्हाला डोळ्याला दिसत नाही पण ते तुम्हाला त्रास देत आहे, ते तुमच्यावर अटॅक करत आहे, ते तुम्हाला त्रास देऊ पाहतंय मनाला तुमच्या शरीराला, अशा न दिसणाऱ्या अदृश्य शक्ती ज्या आहेत, या अदृश्य शक्तीमध्ये अनंत गोष्टी येतात. भूत प्रेत पिशाच्य पण येतात, अनेक असे डोळ्याला न दिसणारे किडे येतात, जंतू येतात, जीवाणू येतात, बॅक्टेरिया येतात, जे जे काही येतात हे सगळे यांच्यापासून आपलं रक्षण करणारं काय आहे तर ते रामनाम, रामनाम आणि रामनाम आहे. म्हणून इथे या रामरक्षेमध्ये असं म्हणतात न द्रष्टुम अपि शक्ता असते, तुम्ही ते पाहू शकत नाही, त्याच निगेटिव्ह नकारात्मक शक्तींना पाहण्याचं सामर्थ्य तुमच्याकडे नाही, परंतु त्या शक्तींपासून सुद्धा रक्षण करण्याचं सामर्थ्य मात्र या रामनामामध्ये आहे असं इथे आवर्जून बुधकौशिक ऋषी आपल्याला सांगतायत. आणि म्हणून ते पुढे म्हणतात की रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैः भुक्तिं मुक्तिंच विंदती. म्हणजे काय तर राम, रामभद्र, रामचंद्र असे याचा अर्थ आहे आणि असे अनेक अर्थ त्याच्यामध्ये आहेत. थोडक्यात काय तर सुंदर यश देणारे, कीर्ती देणारे, भाग्य देणारे, समृद्धी देणारे, ऐश्वर्य देणारे असे जर का कोण असेल की ऐश्वर्य समृद्धी सुख देणारे जर का कोण असतील तर ते राम आहेत, श्रीराम आहेत. आणि बघा श्रीराम सगळ्यांना ही समृद्धी देतात, पण मात्र स्वतः कसे आहेत तर स्वतः वनवास त्यांनी 14 वर्ष सहन केलेला आहे आणि स्वतः वनवासामध्ये असताना सुद्धा, तापसी वेश धारण केलेलं असताना सुद्धा की श्रीरामांनी सगळ्यांना ऐश्वर्य दिलंय, सुख दिलंय, समृद्धी दिली आहे आणि स्वतः मात्र ते त्यांनी भोगलेलं नाही त्या 14 वर्षाच्या काळामध्ये. स्वतः वनवासात राहून सर्वसंग परित्याग करून सुग्रीवाला, बिभीषणाला राज्यपद त्यांनी दिलं. जांबुवंताला पुढील जन्मी कन्या वरून घेण्याचा वर दिला. नलनील यांना सेतुबंधनात कायमस्वरूपी सन्मान, अंगदाला काका सुग्रीव यांच्या राज्यात सुयोग्य ते स्थान आणि भक्त शबरी या भिल्लिणीला मोक्ष, सती अहिल्येला शापमुक्ती आणि सन्मान, माता कैकेयीला क्षमा, रावणासारख्या असुराला स्वहस्तानी मारून त्याला मोक्ष देणारे या वनवासातले श्रीराम म्हणजे स्वतः काहीही न उपभोगता दुसऱ्याला आनंद देणारे हे राम आहेत. आणि म्हणूनच या श्लोकामध्ये म्हटलं रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैः भुक्तिं मुक्तिंच विंदते. म्हणून इथे रामभद्र हा शब्द आला. आपल्याकडे ती रुचायन भद्रं करणेभिः शृणुयाम देवाः, तर भद्र या शब्दाचा अर्थ असा आहे की कल्याण,
भद्र या शब्दाचा अर्थ आहे कल्याणकारी. मग श्रीराम हे कसे आहेत? हे स्वतः कल्याणकारी आहेत, ते स्वतः कल्याण करणारे आहेत. श्रीरामांचं नाव कल्याण करणार आहे आणि म्हणून श्रीरामांचं नाम हेच कल्याण करणारी मोठी शक्ती या विश्वामध्ये आहे. म्हणून या समस्त विश्वाचं मंगल आनंद करण्यासाठी केवळ आणि केवळ अवतार घेतलेले प्रभू श्रीराम म्हणजेच रामभद्र, म्हणजेच रामचंद्र, क्षमाशील. आणि ते मूळ कसे आहेत तर सच्चित आनंद स्वरूप आहेत. आणि समाधान आणि शांती, त्याच्यानंतर तुष्टता आणि शुभकारी, कल्याणकारी, आनंदमयी, मंगलमय प्रभू श्रीरामांच्या नामांचं नित्य स्मरण ध्यान जप करणाऱ्या जीवांना इथे स्पष्टपणे या रामरक्षमेत सांगितलं, नरो न लिप्यते पापैही. अशा या रामांचं नाम, रामांचं स्तोत्र जो नित्य म्हणत असतो, नित्य रामनाम घेत असतो, त्याला कदापि कोणत्याही प्रकारचं पाप हे स्पर्शच करू शकणार नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मग एखाद्या पापाने स्पर्शच केला नाही तर त्या मानवाची पुढची गती काय राहील तर तो मानव इहलोकी सुख उपभोगून अंती मोक्ष मार्गाला तो पर्यंत जाईल. असं हे रामनाम अत्यंत प्रभावी आहे. रामनाम ज्याचे मुखी रामनाम, तो नरधन्य तिन्ही लोकी, असा अभंग आपण कायम ऐकत असतो. आणि म्हणून या रामनामाला एवढं महत्त्व आहे. आणि रामांचं बल हे त्या नामामध्येच आहे. आणि जेव्हा आपण रामरक्षा म्हणतो तेव्हा ते रामनामामध्ये असलेलं बल हे आपल्याला आपोआप प्राप्त होतं. म्हणजे बघा, आपल्या शरीराचं रक्षण होतं, आपल्या मनाचं रक्षण होतं, सर्व अवयवांचं रक्षण होतं. अशी ही रामरक्षा अत्यंत प्रभावी आहे. आजच्या या प्रवचनामध्ये पुढचे 2-3 श्लोक माझ्या अभ्यासानुसार प्रभू रामचंद्रांच्या कृपेने थोडेसे उलगडून आपल्याला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. उर्वरित पुढचा जो भाग आहे तो उद्या रात्री 9 वाजता आपण पाहणार आहोत. याचप्रमाणे आपण